शहराच्या एका कोपऱ्यात गोंगाटापासून दूर नव्याने वसत असलेल्या वस्तीच्या एका सोसायटी गेटवरती उभी होती. कडेवर एक लहान बाळ होतं. सोसायटी तशी उच्च मध्यमवर्गीय लोकांची होती. म्हणजे ना अति श्रीमंत ना गरीब. आपापल्या घरी सुखात असलेले लोक इथे राहत होते. सोसायटीच्या आत अगदी एका बाजूला सगळ्यात मोठा असलेला बंगला, जो की खूप वर्षांपासून रिकामाच होता. त्यात राहण्यास कोणीतरी आज आले होते. सोसायटीचा सेक्रेटरी मधुसूदन भिडे बंगल्याच्या समोर उभ्या असलेल्या मोठ्या सामानाच्या ट्रकला बघत असतानाच एक कार सोसायटी गेटवर येऊन थांबली. त्यातूनच ती खाली उतरली. एव्हाना ट्रकमधून काय काय सामान उतरत आहे हे बघण्यात व्यस्त असलेले भिडेचे डोळे आता तिच्यावर होते. अंगावर चमकणाऱ्या टिकलीची चमकदार साडी, स्लीवलेस ब्लाऊज, ज्याच्या बारीक पट्ट्या भरदार खांद्यावर घट्ट बसलेल्या कमरेच्या खाली जाणारी लांबसडक आणि जाडसूळ केसांची वेणी, हातात बांगड्या, कपाळावर बारीक टिकली, गळ्यात लटकणारे लांब मंगळसूत्र, कानात डुलणारे झुमके, ओठांवर भडक गुलाबी रंगाची लिपस्टिक आणि डोक्यावर उन्हात लावायचा काळा चष्मा. या सगळ्यांच्या पेक्षा भिडेच्या नजरेत भरत होती ती तिची नितळ गोरीपान काया कडेवरच्या लेकराला सांभाळण्यात पदर जागेवर थांबत नव्हता. तिचा आणि त्यात स्लीवलेस ब्लाऊज, त्यामुळे भर उन्हात चमचमीत नितळ गोरी स्किन आरशासारखी चमकत होती. आणि ती तिथे जिथे बघता येईल तिथे तिथे भिडेची नजर, डोळे भिरभिरत होते. आपल्या झाल्यावर भिडेची पाय आपसूक तिच्या दिशेला वळले. असेही तिला भेटावे लागणारच होते, कारण तो सोसायटीचा सेक्रेटरी होता. सोसायटीमध्ये कोणी नवीन राहण्यास आले की सर्वप्रथम तोच त्यांना भेटायचा. आणि यावेळेस तर भेट चांगलीच होणार होती. लांबून जे चकचकणारी स्किन दिसत होती ती जवळून गोरी गुलाबी दिसू लागली. स्लीवलेस ब्लाऊजमुळे एक हात खांद्यापासून उघडाच होता. ब्लाऊजची खांद्यावरची पट्टी इतकी रुतून बसली होती की ती जागा चांगलीच लुसलुशीत मासल असेल असे स्पष्ट दिसत होते. कधी नव्हे ते वायुदेव आज भिडेवर प्रसन्न होते. हलकेच पाऊल टाकत तो तिच्याकडे जात असताना एक झुळूक आली आणि तिचे रेशमी केस तिच्या गोऱ्या गुलाबी चेहऱ्यावर उडाले. एक हात बाळाला कडेवर घेण्यात गुंतला असल्यामुळे तिने दुसरा हात हलकेच वर धरून आपल्या चेहऱ्यावर आलेल्या केसांच्या बटा आवरल्या. भिडेच्या काळजात वीज चमकली. पाऊल जागच्या जागीच थबकले. चष्म्यातून तीक्ष्ण नजरेने हात वर झाल्यावर दिसणारी बगल टिपली होती. इतकी गोरी गुलाबी नितळ केसविरहित ती जागा पिक्चर मधल्या नटीचीच असू शकेल हा त्याचा भ्रम आज तुटला होता. सेकंदाचाही कमी वेळ ते अभूतपूर्व दर्शन झाल्यामुळे भिडेला शुद्ध वर यायला 1 मिनिट लागला. त्याची पावले पुन्हा तिच्या दिशेने पडू लागली. यावेळी काहीही वेगाने वायुदेवाचा दुसरा प्रसाद भेटला. त्यामुळे भिडेला पुन्हा वाऱ्याची एक झुळूक आली आणि यावेळी तिच्या पदराच्या मध्ये घुसली. अगदीच थोडासा पदर हलकेच बाजूने सरला. तिचे तितकेच गोरे गुलाबी नितळ पोट आणि नाजूक छोटीशी बेंब भिडेच्या नजरेने टिपून घेतली. काळजात गोंगवायला लागलं होतं. भिडे, हॅलो मॅडम. उगीचच इंग्लिश फेकून इम्प्रेशन मारण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न. ती अय्य भिडे काका. अहो मॅडम, काय बोलताय? सोनाली म्हणाला. मला ओळखलं नाही का? मी तुमचे मित्र रामकृष्ण जोशी, बुवांची मुलगी. आरस्पर्शी सौंदर्य, साजेसा विनीच तारकासारखा आवाज. हा आवाज ऐकून काळजात मेघगर्जना सुरू झाली. डोळ्यांनी मेंदूला पाजलेल्या यौवन मदिरेने मेंदूला तिने बोललेले शब्द ऐकू आले, पण त्याचा अर्थ उमगायला वेळ लागत होता. भिडे थांब.
टपकून नुसतं तिच्या चेहऱ्याकडे बघत होता की नमस्कार हा काका. कडेवरच्या लेकराला सावरत ती लालनं भिडेच्या पायावर एक हात खाली करून हलकीच वाकली. हा 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 हा. काळजात वादळ पावसाच्या सुरुवातीला पडणारे टपोरे थेंब टपटप पडू लागले. किंचित वाकल्यामुळे पदर हळूच बाजूला झाला आणि ब्लाऊजचा गोलगट गळा पूर्ण उजागर झाला. चावट नजर तितक्यातच कशी थांबेल. दोन उत्तुंग वळणदार गोऱ्यापान डोंगराच्या मध्ये असणारी अंधारी दरी नजरेचे अचूक टिपली. मंगळसूत्राच्या काल्या मणीची माळ दरीमध्ये गडप झालेली होती. अप्रतिम दृश्य, पण त्याचा काळ अत्यंत कमी. तिचा हात भिडेच्या पायाला लागला देखील नव्हता. तितक्यातच ती पुन्हा सरळ झाली आणि चेहऱ्यावर स्मित हास्य करत भिडेला बघू लागली. अहो, अजूनही ओळख लागत नाही का? रामचंद्र जोशी तुमचे मित्र नाही का? डिविंग मध्ये राहतात. त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं ना मी इथे तुमच्या सोसायटीमध्ये राहायला येणार आहे. तिच्या मुखातून निघालेले शब्द कानातून मेंदूपर्यंत तर पोहोचले, पण मेंदू मधाशी बघितलेल्या विलोभनीय दृश्यातून मिळालेल्या धुंदीतच होतं. भिडे तोंड उघडे करून डोळे सताड उघडे ठेवून शून्यात बघत होते. तिने हळूच भिडेच्या हाताला स्पर्श केला. भिडेचे सर्वांग शहारून गेले आणि त्या बरोबरच तो भोवतालच्या जागची जाणीव झाली आणि तिच्या तोंडून कानात गेलेले शब्दांचे ताळमेळ तो लावू लागला. रामचंद्र जोशी बुवा खरंच त्यांचे मित्र होते आणि त्यांनी सांगितले देखील होते की त्यांची मुलगी इथे राहायला येणार आहे, पण ती इतक्या लवकर आणि या बंगल्यात येणार आहे हे भिडेला माहिती नव्हते. मध्यमवर्गीय जोशींची मुलगी इतक्या मोठ्या बंगल्यात राहायला आली हे त्यांच्या व्यवहारी मेंदूला पचत नव्हते. पण सध्या हा सगळा विचार करण्याची वेळ नव्हती. भिडे हो 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 जोशी बोलला होता मला एकदा, पण तुम्ही इतक्या लवकर येताल अशी अपेक्षा नव्हती. सोनाली अहो काका यावंच लागलं, तशीच इमर्जन्सी होती ना. आणि तुम्ही मला अहो जाऊ का करत आहात? तुम्ही माझ्या बाबांसारखेच आहात. मला नावाने हाक मारा. सूचनावा आदेश देऊन मादक लालनं बंगल्याच्या दिशेने गेली. जाता जाता भिडेच्या काळजात सुरू असलेल्या वादळाचा पार हवाच काढून टाकली. बाबांसारखे आहात या शब्दांनी वादळ संपल्यानंतरची शांतता पसरली होती. माईला जोशांनी पोरगी इतकी मस्त असेल असे वाटले नव्हते. आणि हिचा नवरा पण चांगला मालदार दिसतो. सोसायटीमधील सगळ्यात मोठा बंगला विकत घेतला. सामान पण नवीनच दिसत आहे. जोशाकडून माहिती काढावी लागेल विचार करत भिडे सोनाली मागेमाग बंगल्यामध्ये दाखल झाला. ट्रकमधून घरात येणारे सर्व सामान बहुतेक नवीनच दिसत होते. आता मित्रांची मुलगी म्हटल्यावर जबाबदारी घ्यायला सारखं तरी करायचं लागेल. कमीत कमी तितका वेळ सोनालीच्या यौवनाचं डोळ्यांनी रसाळतरी करता येईल हा विचार करून भिडे घरात थांबल्या. भिडे सोनाली तू अजिबात काळजी करू नकोस, तू बस आरामात. एकूण सोनालीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलेल. जणू काही खूप मोठ्या जबाबदारीचं ओझं तिच्या खांद्यावरूनच उतरलं होतं. भिडेने देखील हसून तिला उत्तर दिले आणि तो ट्रक मधून सामान काढणाऱ्या लोकांना सूचना देऊ लागला. मित्रांनो, तुम्हाला जर या स्टोरीचा दुसरा पार्ट हवा असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि स्टोरी आवडल्यास